मधुशाला जगण्याची मज आता कळते जय महाराष्ट्र, जय खानदेशी मित्रांनो. आम्ही चाललो एका कामानिमित्त बाहेर आणि त्यासाठी रेडी वगैरे झाली आहे. मम्मी पण इथं आहे बघा. मम्मी इथं रेडी होती आहे. पूर्ण सेफ्टी करून जाते ही बाई पूर्ण. त्याचं नाही जायचं मला असं जावं. तर चला आता तिथं गेल्यावर तुम्हाला भेटते. बाय. कामानिमित्त बाहेर आलो होतो. येऊन बघितलं तर काय लंच ब्रेक झाला होता त्यांचा. तर म्हटलं तोपर्यंत काय व्हिडिओ वगैरे थोडं काढावे. नंतर झालं की काम करून घेतो. आलो मी घरी इथं. मम्मी पण येते बघा. झालं काम. टॉपचा काय विषय का नाही. मस्त झोप नाही चावी का वरती ठेव, खाली आहे कपडे. हमारे तो कोई इज्जत नहीं है. रुको जरा, हमारे तो कोई इज्जत नहीं है. सरासर हम पे काम बताया जा रहा है. काय म्हणते कधी काय ग सांगत असते नाही का. अजून एक काम राहिलंय ते आता आता एक काम आहे ते बघते. 8 उद्या नाही तर मग 19-20 करायचे ते. एक काम तर झालं. अजून एक राहिलेलं काम. जाऊ दे नाही म्हणत. तर आता जेवणाचं पण काहीतरी बघावं लागेल ना आता. म्हणून मी इथं जेवणाचं काहीतरी बघतीये. आम्ही डेंजर लोक आहे हो. आम्ही प्रेमात स्वर्ग दाखवतो आणि रागात नरक. हा लय टॉपचा विषय. गाईस जेवण वगैरे करत आम्ही बाहेर आलो तर असं तमाशा झाला होता बाहेर. शूट करायला वेळ पण नव्हता. सगळे लोक झोपली जात होती. शूट करायला पण माहीत नाही. असं एकदम दनादन असं वाटलं कोणी पडलं का काय. तर मग खाली काहीतरी झालं होतं. घेऊन देणार नाही काहीतरी झालं होतं. अशा ती जेव्हा होती ना अशी चिकटावर होती. असं झालं. म्हटलं काय बाबा. आणि ती पोहते गाडी कसं उलटीची ॲक्शन करत. मला वाटलं ब्लड वगैरे काय झालं बाबा. तर थँक गॉड तसं काही नाही आहे. काहीतरी वेगळं झालं होतं. वेगळंच काहीतरी काम होतं. तो लहान भाऊ होता ना तो दिवसभर बाहेर होता. जरा मोठ्या भावाने त्याला मारलं त्याच्यामुळे आईची कटी मारली. असं झालं ते. कशा त्याला मी असं काय माहीत नाही. बिल्डिंगमध्ये होतच राहते विषय नाही आहे. आणि जरा बाहेर थंडीवर राहावं लागते. रात्री पण जायचं आहे. याला यायचं रात्री पण मला म्हणते कचरा टाकायला. आणि मम्मी कोणाशी बोलते काय माहिती. डॉन समोर चालायचं इज्जत मध्ये. हा अरे काय थंडी घालायची तसं पुढे काय माहिती होतं दिवस दाखवत असते ना तो व्यक्ती. त्या दिवशी याने असं कारनामा केला होता ना. हे बघा तुम्हाला दाखवते मी. हे बघा याने असं कारनामा केला होता ना कार्ट्याने की बघायसारखंच राहिलेलं होतं. आता पण केले पण शुकायच राहिलं होतं. असं झोपले कारनामा करून. त्याचे 2 सुद्धा तिकडे झोपलेत. हे 2 इकडे झोपलेत. हे एक इकडे झोपले. याला काय माहिती काय येडं लागले याला. इथं झोपते हे. आणि काय झालं ना तू पडते ते मग जागा करू शकतो. लेडीज आहे बॉय ही आमची सीट आहे. काय 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 मंजुलिका मंजू गेली कसं तो आता चालू होते ना. आता पुढच्या महिन्यापासून चालू होते. आम्ही जिंकणार.
रात्री असं काय झालं मला काय माहिती अंगातच तुम्ही करूनही देणार नाही, बसूनही देणार नाही, सारखं करायला लागलं. पोचवायलाही येणार नाही भुसावळला. डान्स समोर चालतात पण ट्रिपमध्ये डान्स समोर चालायचं काय बोलले? वेळ वेळ नाही ओरिजिनल बादशाह. वेळ नाही. खरं तर मला आधीच सुरू करायला पाहिजे होतं मग खूप विचार वगैरे केला ते गेलं म्हटलं जाऊ दे आता स्टार्ट करून टाकू. तुम्ही येडे आहे. काय करायचं ते कोण काय म्हणतं? म्हणतं? कोण म्हणतं तुम्ही येडे? म्हणणार आहे तो स्वतः असेल येडा. मला तर अजून पण वाटतं की काय झालं असं वाटतं. खरंच नाही एवढं धन आवाज होता. बरोबर की नाही? माझ्या हिरोला जर कोणी येडं म्हटलं तर मला आवडतं. ती बोलली ते. भाई आता 5 मिनिटासाठी माझी पण तशी चिकटी निघाली. मी मला वगैरे जरा हात धुवायचे होते बाहेरून ते जरा गॅलरीला वगैरे हात लावला होता मी म्हटलं मग ते असंच तोंडाचं वगैरे असं मी ते करते ना काही झालं तर म्हटलं तर जाईल मग म्हटलं मी हात वगैरे धुवून ते जसा जो घडला तशी ती समोर पालसमोर म्हटलं आता काय करू मम्मीला बोलवलं मम्मीने मग हाकलून दिली मम्मी पण घाबरत नाही ती नाटक करते ती नाटकी हा तू घाबरत असते ना तर तू ना कधी हाकलली नसती. त्या दिवशी खिडकीवर होती आणि तिला म्हटलं इथून पिठाचा डबा ठेवलाय ना तिथून हाकल तर नाही मला भीती वाटते आणि ती लहानच होती ती पाल खिडकीवर होती ती आणि ही जी मोठी आता होती ना वॉशरूममध्ये ती मोठी होती आणि ती हाकलली पण मला अजून पण मिळते कारण ते डोर पुन्हा पूर्ण लागत नाही आणि बाहेर आली वगैरे तर माझं तर मला भीती वाटते आणि खास करून मला त्याची लई भीती वाटते काय करू समजत नाही उद्या काच लावून घेणार तसं पण रात्रभरात काय होणार माहित नाही मला असं वाटतं तिथं बसणार आले की हाकलायचं सकाळी पण मम्मी म्हणते दिसली होती सकाळी पण येत होती का हा त्या दिवशी पण त्या दिवशी तर 2 आल्या होत्या खिडकीवरून पण होती आणि इथं पण होती तीच होती पण आता मला कळालं ही की नंबरची खोटारडी आहे घाबरते करते आणि काही नाही वेगळं शास्ती पुढं हा गप्पे खुश आहे. खुश आहे मी खुश आहे. जाय त्या ब्लॅकबेरीला पाहिजे होय बाहेर जायचं असं आहे का? ब्लॅकबेरी आवाज काळा कुत्र बाहेरच पागल ब्लॅकबेरीचं काळा कुत्र ना बाहेरच पाहुणे काय करतात कशाला तुला काही अडचण होते नाही मला त्याची लगेच वाटते आणि ना तुम्ही घरातून निघून जाणार अरे पण मग रात्रभर सांगता येतं का आम्ही तर तिला आत्याच म्हणतो पप्पा समोर पण आत्याच म्हणतो पप्पा सध्या गावाला गेले ते आजोबांचं झाली तर त्याच्यामुळं पण मला भीती वाटते उपवास होता ना आता पप्पाला लगेच त्याला मारली असती तिथंच जागेवर मारायची जवळ पण नाही अशी ती समोर होती वरती आणि इकडे होती अशी काय होईल माहित नाही आणि माहिती का ह्याच्यामधलं सारखं पेंडल लिखतं त्याच्यामुळे आता ठरवलं मी काहीच नाही करायचं देशी वाडा दे शिव्या शिव्यांनी दिल्यावर
रामकृष्ण हरी वासुदेव हरी म्हटलं मी नाही. मला सांग ते मला सांग मला सांग मी खोटं नाही बोलत. पाय मी देवाचंच नाव घेतलं मी. माझं काय होतंय ना काय माहिती काय कडचं सकाळी चालते चांगलं सकाळी ते 12च्या 10पर्यंत नाही तर 11च्या आधी चांगलं चालते व्यवस्थित रात्री आणि दुपार वाढत ना त्याला काय झटका येतोय बंदच पडतोय. माझ्या योग सुटला अजिबात आता. ओके ठीक आहे आता आम्ही बाहेर जाते तेव्हा तुम्हाला दाखवते कारण आता रील्स बघते दुसरं काय समजताय तुम्ही कोणाचा कॉल वगैरे येणार आहे एकटा जीव सदाशिव मला रील्स बघायच्यात आता मला रील्स पण शूट करायच्यात नाही ते डोक्यामध्ये विचार घालायचे नुसती. तर गाईस काय कसं टाकायला नाहीये मम्मी सकाळी चालणार आहे का सकाळी कसं टाकायला चालणार आहे का चालणार आहे का हो य. ठीक आहे गाईस मी मिनी ब्लॉग टाकून देईल तुम्ही नक्की बघा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा आणि जसंच तुम्ही पहिल्या व्हिडिओवर प्रेम दिलं होतं तसंच ह्या व्हिडिओला पण द्या बाकी मी इन्स्टाची लिंक देते खाली याला जाऊन लवकरात लवकर फॉलो करा ओके.